नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय विभूतवाडी। सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सव असतो, महालक्ष्मी यात्रा आहे गावची आणि पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान या वर्षी आयोजित करतात मौजे विभूतवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। हे मैदान फाटे आपण तयार करतो, मग फाटेचं काम चालू आहे। एकंदरीत या ठिकाणी यात्रा कमिटी, ग्रामस्थ मंडळ, विभूतवाडीकर आहेत। जाणून घेणार आहोत कसं नियोजन आहे। फाटी चांगले आदत बैल मैदान आहे आणि पल्लाही मापात ठेवलेला आहे कमिटीने, म्हणजे 800 ते 850 फूट पल्ला आहे। त्यामुळं आदत वासरांसाठी फाटी चांगली झाली आहे। रान कटणाचं आहे, पुढच्या बाजूला थांबायला भरपूर जागा आहे आणि माळात असल्यामुळं कुठल्या प्रकारची अडचण नाही। आयोजन नियोजन चांगलं आहे आणि उत्साह मोठा आहे गावाला, कारण पहिलंच वर्ष आहे मैदानाचं। त्यामुळे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन लावलंय। आणि ह्या विभूतवाडीला येण्यासाठी आपल्याला झऱ्याच्या अलीकडे, म्हणजे झऱ्याच्या अलीकडे, झरे गावाच्या अलीकडे 4 किलोमीटर विभूतवाडी गाव आहे आणि इकडून तुम्ही मायनी मार्गे आला म्हणजे कराडकडून तर तरसवाडीचा घाट उतरल्यानंतर विभूतवाडी लागतं, तिथं हे मैदान आहे। तर एकंदरीत जाणून घेऊ कशा प्रकारे आयोजन नियोजन आहे 26 जानेवारी 2025 ला मौजे विभूतवाडीकरांचं। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आणि यात्रा कमिटी, विभूतवाडीकर या ठिकाणी आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल यात्रेचं मैदान आणि पहिलेच वर्ष कसं नियोजन आहे? पहिल्याच वर्षी मैदान आम्ही घेतले। बर। या महालक्ष्मीच्या यात्रेनिमित्त मैदान घेतले। बर। याच्या अगोदर कधी झालं नाही विभूतवाडीमध्ये, बर। पहिल्याच वर्षी घेतले आणि गावच्या वतीनं सर्वांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे। बर। आणि मैदान आता फाट्या बऱ्यापैकी आखून झालेले आहेत, थोडंफार किरकोळ राहिले, ते काम झाल्यानंतर एकदम 2 दिवसात सगळं ओके होईल मैदान। मैदान रीतसर होणार का? रीतसर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार। ओळख गोशीला काय? ओळख गोशीला तसलं काही नाही, गावची गाडी पळणार, फक्त रीतसर चिठ्ठ्यानुसार पळणार, जिथं येईल तिथूनच पळणार, जिथे येईल तिथून पळणार। ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंदणी 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत चालू आहे, म्हणजे चालू झालेली आहे। ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे। मित्रांनो, विभूतवाडी आदत बैल मैदानाची जे 26 तारखेला मैदान आहे, त्या मैदानाच्या ऑनलाईन नोंदणी सुरू आहे। तर बैलगाडी मालकांना विनंती, आपण लवकरात लवकर नोंदणी करा। मैदानाचा पल्ला चांगला आहे मित्रांनो, फाटी पण चांगली आहे। काम चालू आहे, आपल्याला फाटी दिसत असेल, जरा फाटी दाखवा खाली कॅमेरामध्ये। फाटी चांगली केली आणि माझ्या मते एक 14 फूट, आता 14 फूट फाटे आहे आणि रान पण चांगलं आहे पळायला, जास्त ओराडी नाही आणि सप्पय पण मध्यम रान आहे आणि आदतला योग्य असं रान पळण्यासारखं आहे। ओपनला सुद्धा चांगला आहे रान आणि आदतला सुद्धा मस्त रान आहे। काम चालू आहे, या ठिकाणी ट्रॅक्टर सुद्धा आहे। या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ आले, पहिलंच पर्व आहे मित्रांनो आणि पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आहे यात्रेचं आणि त्यांना एक उत्साह मोठा आहे की बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद द्यावा। मैदान त्यांनी सांगितलं रीतसर। बरं, आपल्या इथं समजा गाडी कमी जास्त आली, बक्षीस रीतसर दिली जाणार का? बक्षीस आहे सर, रीतसर दिलं जाणार, कारण 1 रुपया कमी नाही देणार। नावासाठी, गावच्या नावासाठी पहिल्याच वर्षी भरवले, 1 रुपया हे कुठल्याही प्रकारचा कमी देणार नाही। नक्कीच मित्रांनो, बघा, एक परंपरा आपली जी आहे बैलगाडी शर्यतीची, ते आता महाराष्ट्रात आपण बघतोय सगळीकडेच या ठिकाणी यात्रेला सुरुवात झाली, यात्रेची मैदान सुरू व्हायला लागली। त्याच प्रकारे विभूतवाडीकरांनी मनाव घेतलं आणि त्यांच्या गावात ही बैलगाडी क्षेत्र, म्हणजे बैलगाडी चाहते आहेत, काही बैल पण पळतात, त्यामुळे त्यांना एक आवड होती म्हणून त्यांनी आता नियोजन केले। पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आहे मित्रांनो, त्यामुळे बैलगाडी मालकांनी आवर्जून इथं उपस्थित राहावं, कारण फाटीचं नियोजन बघा। आणि कसं असतं, यात्रेचं मैदान म्हणलं की मोरे सरकार कायम सांगत असतात की यात्रेचे मैदान खेळा, रीतसर पारदर्शकता असते आणि अन्याय होत नाही, कोणा बक्षीस रीतसर दिले जातात। गाडी 100 आली का 200 आली बघत नाहीत, रीतसर दिले जातात, नावासाठी असतं। दुसरी गोष्ट, साधारणतः पल्ला आता किती आपला? 850 फूट 850 फूट पल्ला आहे। आता मी सांगितलं मित्रांनो तुम्हाला, बाकीचे नियम आपले सगळे पाळले जाणार? होय होय, सर्व नाही, रीतसर रीतसर मैदान, म्हणजे कुठल्या प्रकारे
पार्सलिट नाही. नाही तसलं काय नाही. गावची सुद्धा गाडी चिठ्ठी आणि जगल तिथं पळणार. नक्कीच. होय. बैलगाडी मालकांना काय सांगाल, पहिलं वर्ष आहे तुमचं, तुम्ही काय पहिल्या आव्हान वर्षी बैलगाडी मालकाने उत्कृष्ट असा साथ द्यावावे. आतापर्यंत 50 गाड्यांची नोंद झालेली आहे. कराल? बर, अजून तर 4-5 दिवस बाकी आहेत. बऱ्यापैकी नोंद व्हावी. नक्कीच. मित्रांनो, कसं आहे, नियोजन आता सगळी नवीन आहेत, म्हणजे पहिल्या वर्षाचं नियोजन असल्यामुळे सगळ्यांना माहित नाही नियोजन कसं आहे. परंतु चांगलं उत्कृष्ट असं काम चाललंय त्यांचं. त्यांनी सांगितलं, मला आलेलं विचारलं अजून काय करायला लागेल. मी त्यांना थोडं सांगितलं, असं 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 नाही असं करा. ते म्हणले तुम्ही म्हणाल तसं आम्ही करतो. कारण ते म्हणले आमची एकच इच्छा आहे की बैलगाडी कुठल्याही मुख्य जनावराला इथं त्रास नाही झाला पाहिजे. त्यामुळे फाटी पण चांगली आहे. मला वाटतं 13 फाट्या गेल्या त्या त्यांनी. रान मोठं असल्यामुळे 13 फाट्या गेल्या त्या. परंतु महत्वाचं सांगायचं म्हणजे लेवल किंवा तास एका रेषेत तास टाकलेत आणि आखीव रेखीव असं मैदान पार पाडणं म्हणजे तयार केले. त्याप्रमाणे बैलगाडी मालकांनी 26 तारखेला विभूतवाडीकरांच्या मैदानाला चांगला प्रतिसाद द्या. यात्रेचं मैदान आहे पहिल्या पर्वातलं. आणि महत्वाचं समालोचक सुनील मोरे सरकार आहेत, किरण बिसे आणि सुनील मोरे सरकार आहेत, झेंडापंच आनंदराव जगदाळे पेडगावकर आहेत. मैदान चांगलं होणार आहे. पहिलं वर्ष आहे, परंतु त्यांनी सांगितले मुलाखतीच्या अगोदरच बोलले आम्हाला रितसर करायची, गाडी किती उद्या काय आम्हाला अडचण नाही. आपल्यासोबत विभूतवाडी गावचे सरपंच आहेत, त्यांच्याकडून थोडं आपण जाणून घेऊ. सरपंच नमस्कार. नमस्ते नमस्ते नमस्ते. काय सांगाल, आता गावचं सरपंच म्हणले की सगळं पहिलं तुम्हालाच बघायला लागतं, यात्रा म्हणले. आता तुमच्याकडेच नियोजन आहे, म्हणजे तुमच्या कमिटी किंवा ग्रामस्थ बैलगाडी मालकांना काय सांगाल? बैलगाडी मालकांना आम्ही एवढीच विनंती करतो, इथं कोणतीही तक्रार येऊन देणार नाही, कोणतीही अडचण येऊन देणार नाही. गेम हा पूर्णपणे एक चांगल्या पद्धतीने होणार, काही कुणाला अडचण येणार नाही. आणि बैलगाडी मुख्य जनावरांनाही कोणती अडचण येणार नाही अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे. सगळ्या पद्धतीने आम्ही कोणतीही पैशाची कोणतीही अडचण येऊन देणार नाही अशा गोष्टी आम्ही सगळ्या केलेल्या आहेत तिथं. तर तुम्ही जास्त ताकदीनं आमच्याकडे यावं. पहिल्यांदा आहे, पहिल्या वर्षी आम्हाला चांगली साथ द्यावी. आमचं येणाऱ्या पुढच्या महिन्यात अजून एक दुसरं मैदान आम्ही तयारीत आहे. फक्त तुम्ही बैलगाडीधारकांनी आम्हाला पहिल्यांदा चांगली साथ द्यावी. 26 जानेवारी हा दिवसही चांगला आहे, प्रजासत्ताक दिन आहे, त्यानिमित्त तेही चांगलं निमित्त आहे. तरी बैलगाडीधारकांनी आम्हाला चांगली साथ द्यावी एवढीच आमची विनंती आहे. दुसरी गोष्ट, आमचे गावचे वैभव डॉक्टर सचिनजी मोठे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे मैदान आयोजित करावं म्हणून यात्रा आमचं पहिलं तर निमित्त आहे, पण त्यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आहे. त्याच्या निमित्ताने पण आम्ही हे मैदान आयोजित केलंय. तर कुठेही गालबोट लागणार नाही अशी आम्ही पूर्णपणे दक्षता घेणार आहे. पूर्णपणे फेअर गेम, फेअर खेळ, चांगला खेळ, मैदान चांगलं आहे. तुम्ही बघा, आजूबाजूला कॅमेरा फिरवा, चांगल्या फाटी आहेत. पहिल्यांदा नियोजन करतोय, पण आमच्या आयोजनात काही कमी असेल तर नक्कीच कळवा. आम्ही 100% चांगली साथ तुम्हाला देणार. नक्कीच. मित्रांनो, कसं असतं, हे गावाला वैशिष्ट्य असतं. गावातला म्हणजे एखाद्या व्यक्तीने पुढाकार घेतला तर कुठली गोष्ट चांगली होत असते. जसं साहेबांचं तुम्ही नाव घेतलं, डॉक्टर सचिन मोठे साहेब, मला वाटतं मोठे अधिकारी आहेत ते. त्यांच्याकडे 4 ते 5 जिल्हे आहेत आणि सरकारी ऑफिसर आहेत मोठे ते. मित्रांनो, कसं असतं बघा, आता ते सध्या मुंबईला आहेत, बरोबर ना? मुंबईला ते, त्यांचं नाव ऐकून नाही मी पण. आणि ते आता मैदान त्यांनी स्वतः त्यांनी सांगितलं की आपल्याला यात्रेनिमित्त करायचे आणि त्यांनी स्वतः मार्गदर्शन केले. आता ते आहेत मुंबईला, 4-5 जिल्ह्याचे मला वाटतं ते आयुक्त आहेत. म्हणजे एवढी मोठे हस्ते आहेत, एवढे मोठे अधिकारी आहेत. परंतु गावचं मैदान आहे, यात्रा आहे, पण त्यांनी गावाच्या लोकांना सपोर्ट केला की बाबा काय नाही, घ्या, आपण काय असेल ते करून व्यवस्थित नियोजन करू आणि चांगल्या रीती मैदान पार पडू. सरपंचांनी आपल्याला सांगितलं आता ह्याच्यापेक्षा म्हणजे तुम्हाला काय अजून सांगायचं असलं तर तुम्ही सांगा, आम्ही त्यात बदल करू. इथपर्यंत कमिटीची तयारी आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद द्यावा ही मी आशा करतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आपण यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ मंडळांना सहकार्य करायचे. मित्रांनो, आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत. आता त्यांचा पण बैल पळतो, आदत वासुरा त्यांचं, ते पण असतात मैदानावरती पण. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, पहिलं वर्ष तुमच्या गावचं? कसं नियोजन वर्ष आमच्या गावचं नियोजन आयोजन केलेलं आहे सगळं. आणि हे मैदान आहे ते रितसर होणार आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार होणार आहे. कुठली ओळख वशिला नाही, काही सुद्धा नाही. ओळख वशिला गावची गाडी काही नाही, गावची गाडी नाही, काय नाही. रितसर जिथनं येईल तिथनं पळायला लागेल. बैलगाडी मालकांना काय सांगशील? तू आता मैदान असतो सारखा, तू काय सांगशील बैलगाडी मालकांना? नाही, बैलगाडी मालकांना ही चांगली विनंती आहे की आम्हाला त्यांनी साथ द्यावी, यावं आणि ह्या यात्रेची शोभा वाढवावी. नक्कीच. मित्रांनो, जाता माझे सर्व बैलगाडी मालकांना पुन्हा एकदा विनंती,
आपण मोठा चांगला प्रतिसाद देऊन या मैदानात शोभा वाढवा. मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. मौजे विभूतवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आणि मैदान मेन रोडला म्हणजे रोड येण्यासारखं चांगलं आहे आणि महत्वाचं रोड पासून जास्त अंतर नाही. त्यामुळे कराड पंढरपूर रोडला आला किंवा जरेकडून मसवड साईडनं आला जऱ्यावरून तरी रोड आहे. म्हणजे खाटावरनं कराड भाग, मसवड भाग, माळशिरस भाग, आटपाडी तालुका, सांगली म्हणजे सांगली जिल्हा ज्यांना याचे त्यांना चारी बाजून या गावाला यायला रोड आहेत. त्यामुळं चांगला प्रतिसाद द्या. आणि या पहिल्याच पर्वातलं पहिलं मैदान आहे विभूतवाडीकरांचं महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त. या मैदानाची शोभा वाढवा एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.